आज आपण बघणार आहे ECR 86 ऋतुजा पाटील. येस मॅम. ओके. तुम्हाला स्लाइड दिसते. देन आपण स्टार्ट करूया. तर बघा आपला सगळ्यात सुरुवातीला काय बघायचं आहे, जे मी तुम्हाला प्रत्येक क्रॉपचं सांगितलेलं आहे. बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे त्याचं बॉटनिकल नेम असेल, ओरिजिन असेल, किंवा फॅमिली असेल आणि क्रोमोझोम नंबर. तर आपल्याला पोटॅटोचं बॉटनिकल नेम बघायचं आहे, ज्याला आपण बटाटा म्हणतो. तर बटाट्याचं बॉटनिकल नेम काय आहे? सोलॅनम ट्युब्रोजम. त्याचं सायंटिफिक नेम किंवा बॉटनिकल नेम काय आहे पोटॅटोचं? तर सोलॅनम ट्युब्रोजम. त्याच्यानंतर त्याचं ओरिजिन काय आहे? त्याचं सेंटर ऑफ ओरिजिन आहे पेरू. ओके. त्याच्यानंतर त्याची जी फॅमिली आहे ती आहे सोलॅनासी. त्याची फॅमिली कुठली आहे? सोलॅनासी. ज्या ज्या व्हेजिटेबल टाइप ऑफ फ्रूट मध्ये येतात, तर त्या सगळ्या सोलॅनाशियस फॅमिलीमध्ये येतात, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिमिलरली पोटॅटो सुद्धा सोलॅनाशियस फॅमिलीमध्ये येतं, कारण ती सुद्धा फ्रूट व्हेजिटेबल मध्ये येते. त्याच्यानंतर क्रोमोझोम नंबर जो आहे तर तो किती आहे? ट्वाइस n इज इक्वल टू 48. क्रोमोझोम नंबर काय आहे? 48. आता तुम्हाला मी नेहमी सांगितलेलं आहे, ट्वाइस n का असतं, तर तो तिथे क्रोमोझोमचा डिप्लॉइड सेट असतो. म्हणजे दोन बेसिक जे सेट्स असतात तर ते कम्प्लीट बेसिक सेट्स असतात क्रोमोझोमचे. त्यामुळे त्याला तो जो ट्वाइस n असतो तर त्याला आपण डिप्लॉइड म्हणतो. तिथे जर 4n असेल तर तो ट्रायप्लॉइड असतो. तिथे जर 5n असेल तर तो पेंटाप्लॉइड असतो. आणि तिथे जर थ्राइस n असेल, 3n असेल तर तो ट्रायप्लॉइड असतो. ओके. तर हे झालं बेसिक, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं बॉटनिकल नेम. बॉटनिकल नेम काय सांगितलं? सोलॅनम ट्युब्रोजम. त्याचं ओरिजिन काय आहे? पेरू. फॅमिली काय आहे? सोलेनासी. आणि क्रोमोझोम नंबर काय आहे? ट्वाइस n इज इक्वल टू 48. ओके. द नेक्स्ट मध्ये बघा. नेक्स्ट मध्ये बघा, बॉटनीमध्ये द वाइडली कल्टिवेटेड पोटॅटो इज जनरली ट्वाइस n इज इक्वल टू 48. म्हणजे जनरली जे आपण पोटॅटो ग्रोन करतो तर ते कसे असतात? ट्रायप्लॉइड असतात. त्याचा क्रोमोझोम नंबर किती आहे? ट्वाइस n इज इक्वल टू 48. त्याच्यानंतर फ्लावर्स जे आहेत तर ते कसे असतात? सेल्फ पॉलिनेटेड. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे पोलन ट्रान्सफरची जी प्रोसिजर आहे अँथर टू स्टिग्मा, त्या प्रोसेसला आपण पॉलिनेशन म्हणत असतो. आणि सेल्फ पॉलिनेशन कधी होतं? तर ज्या वेळेस, म्हणजे आता हर्मॅफ्रोडिट फ्लावर सांगितलेत बघा आपल्याला पोटॅटोचे. तर हर्मॅफ्रोडिट फ्लावर्स म्हणजे कसले फ्लावर्स? तर ज्या फ्लावर्स मध्ये मेल आणि फिमेल पार्ट जो आहे, किंवा मेल आणि फिमेल फ्लावर जे आहेत, तर ते एकाच प्लांट वरती किंवा एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट असतात, त्या सिच्युएशनला आपण काय म्हणत असतो? हर्मॅफ्रोडिट. आणि त्याच फ्लावरला आपण काय म्हणतो? हर्मॅफ्रोडिट फ्लावर्स. मग मेल आणि फिमेल फ्लावर एकाच प्लांट वरती किंवा एका मेल आणि फिमेल जे सेगमेंट आहेत ते जर एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट असतील तर तिथं काय होतं? सेल्फ पॉलिनेशन होतं. कारण की जे पोलन ट्रान्सफरची जी प्रोसिजर आहे तर ती तिथं त्याच प्लांटवरील जे फ्लावर्स आहेत वेगवेगळे, मग मेल फ्लावर सेपरेट असेल, फिमेल फ्लावर सेपरेट असेल, पण एकाच प्लांटवर जर असतील तर त्यामुळे काय होतं? तर तिथं सेल्फ पॉलिनेशन होत असतं. आणि त्या सिच्युएशनला आपण काय म्हणत असतो? हर्मॅफ्रोडिट फ्लावर्स. ओके. त्याच्यानंतर डिप्लॉइड टू हेक्झॅप्लॉइड स्पेसीज आर अवेलेबल इन पोटॅटो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, ब्रीडिंग मेथड ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपण व्हरायटी डेव्हलप करत असतो नवीन, त्याच्यामध्ये पॉलिप्लायडी ब्रीडिंग ही एक मेथड आहे व्हरायटी डेव्हलप करण्याची, ज्याच्यामध्ये आपण क्रोमोझोम डबलिंग करू शकतो. म्हणजे सपोज आता हा बटाटा जनरली ट्वाइस n इज इक्वल टू 48 आहे, तर आपण त्याला 4n करू शकतो, म्हणजे क्रोमोझोम डबलिंग करू शकतो. तर ते जे क्रोमोझोम डबलिंग करण्याची प्रोसेस आहे तर त्याला आपण पॉलिप्लायडी ब्रीडिंग म्हणत असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोल्स्टीन ट्रीटमेंट वगैरे आहे ते तुम्ही बॉटनीमध्ये शिकला असेल किंवा शिकाल तुम्ही नंतर, ज्यावेळेस पॉलिप्लायडी ब्रीडिंग येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. तर मला हे सांगायचं की पोटॅटो मध्ये आपल्याला
डिप्लॉइड टू हेक्झॅप्लॉइड स्पेसीज आर अवेलेबल इन पोटॅटो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं पोटॅटो मध्ये आपल्याला डिप्लॉइड टू हेक्झॅप्लॉइड अशा वेगवेगळ्या स्पेसीज अवेलेबल आहेत. मोनोप्लॉइड पासून सुरुवात असते. मोनोप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, टेट्रॅप्लॉइड, पेंटॅप्लॉइड, हेक्झॅप्लॉइड. ह्या स्पेसीज कशावरून ठरतात तर त्याचे जे नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत किती प्रेझेंट आहेत. आता नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणजे कंप्लीट सेट असतो क्रोमोझोमचा. जनरली जसं आपला ट्वाइस एन वगैरे इज इक्वल टू जो काही क्रोमोझोम नंबर असेल तसाच प्लांटचा सुद्धा ट्वाइस एन इज इक्वल टू तो त्याला आपण पॉलीप्लाइड ब्रीडिंगच्या मेथडने त्याला आपण डबल करून तो 4n करू शकतो, 6n करू शकतो. मग तो जर 4n केला तर तो झाला ट्रायप्लॉइड, 6n जर केला तर तो झाला हेक्झॅप्लॉइड. तर अशा वेगवेगळ्या डिप्लॉइड टू हेक्झॅप्लॉइड म्हणजे ट्वाइस एन टू 6n पर्यंतच्या वेगवेगळ्या स्पेसीज आपल्याला पोटॅटो मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ओके, देन मोर दॅन 75 स्पेसीज आर डिप्लॉइड अँड 15 स्पेसीज आर टेट्रॅप्लॉइड. तर बघा नियर अबाउट जे 75% ज्या स्पेसीज आहेत तर त्या काय आहेत डिप्लॉइड आहेत म्हणजे ट्वाइस एन आहेत. आणि 15% ज्या स्पेसीज आहेत तर त्या कशा आहेत थ्राइस एन आहेत, सॉरी 4n आहेत. तर त्याला काय म्हणतो आपण टेट्राप्लॉइड. ओके, त्याच्यानंतर ऑल टेट्राप्लॉइड स्पेसीज आर सेल्फ कंपॅटेबल अँड डिप्लॉइड आर सेल्फ इनकम्पॅटेबल. तर ज्या काही स्पेसीज टेट्राप्लॉइड आहेत, ज्या 4n आहेत तर त्या कशा आहेत सेल्फ कंपॅटेबल आहेत म्हणजे पॉलिनेशन साठी त्या स्वतः कशा आहेत म्हणजे एबल आहेत, त्या स्वतः पॉलिनेशन होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर जे डिप्लॉइड स्पेसीज आहेत तर त्या कशा आहेत सेल्फ इनकम्पॅटेबल आहेत. त्याच्यानंतर बघा पोटॅटो इज अ पेरेनियल बिकॉज ऑफ इट्स अंडरग्राउंड स्टेम कॉल्ड स्टोलॉन्स. तर पोटॅटो हे क्रॉप कसं आहे पेरेनियल आहे. आणि ते पेरेनियल का आहे तर त्याचं जे अंडरग्राउंड स्टेम आहे तर त्याच्यामुळं त्याची जी ग्रोथ आहे ते व्हायला वेळ लागतो आणि हे क्रॉप जनरली ऍज अ पेरेनियल क्रॉप म्हणून प्रेफर केलं जातं. ओके, सर्वांना आवाज येतोय, सर्वांना लक्षात येते मी काय सांगते ते, सर्वांना आवाज येतोय का? निखिल चौधरी, मनीषा जाधव, एकता, पार्थ कदम, आवाज येतोय माझा? तुम्हाला समजतंय मी काय सांगते ते? सांगत जावा रे बाळांनो, तुम्हाला समजतंय नाही समजतंय? येस मॅम. जाधव, एकता येस मॅम. निखिल चौधरी येस मॅम. ओके, तर आपण मी तुम्हाला बॉटनी सांगितली. बॉटनीमध्ये काय सांगितलं वाईडली कल्टिवेटेड पोटॅटो हा टेट्रॅप्लॉइड आहे ज्याचा क्रोमोझोम नंबर आहे टॉइस एन इज इक्वल टू 48. फ्लावर्स पोटॅटोचे कसे असतात तर सेल्फ पॉलिनेटेड आणि हर्मॅफोरेटेड फ्लावर्स असतात. वेगवेगळ्या डिप्लॉइड टू हेक्झॅप्लॉइड अशा वेगवेगळ्या स्पेसीज पोटॅटोमध्ये अवेलेबल आहेत. नियर अबाउट 75% ज्या स्पेसीज आहेत त्या डिप्लॉइड आहेत आणि 15% ज्या स्पेसीज आहेत त्या टेट्रॅप्लॉइड्स आहेत. त्याच्यानंतर पोटॅटो हे कसं क्रॉप आहे पेरेनियल क्रॉप आहे. ओके, ही झाली बॉटनी. देन आपण नेक्स्ट मध्ये बघूया इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोटॅटो ही व्हेजिटेबल किती इसेन्शियल आहे किंवा आपण ज्या वेळेस व्हेजिटेबल्स परचेस करत असतो तर अशा वेळेस आपल्याकडे जास्त टिकणारी जर कुठली व्हेजिटेबल असेल तर तुम्हालाही माहिती आहे पोटॅटो आपण विदाऊट स्टोअर करता, विदाऊट फ्रीज जरी नसेल आपल्याकडे किंवा विदाऊट स्टोरेज मीडिया सुद्धा आपण मॅक्झिमम दिवस पोटॅटोला टिकवू शकतो. तर पोटॅटोचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स हे म्हणजे तर त्याचं महत्व सांगायचं गेलं तर अनन्यसाधारण महत्व आहे त्याचं. कारण आपल्या डेलीच्या आहारामध्ये आपण पोटॅटोचा किती वापर करतो हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामध्ये बघा पोटॅटो इज मोस्ट इम्पॉर्टंट फूड क्रॉप आफ्टर कॉर्न, राईस अँड व्हीट. तर पोटॅटो हे एक इम्पॉर्टंट फूड क्रॉप आहे आफ्टर कॉर्न, राईस अँड व्हीट. कशाच्या नंतर मेज, कॉर्न म्हणजे आपली जी मेज आहे, राईस आहे आणि व्हीट. तर ह्या तीन जे आपल्या सिरियल क्रॉप्स आहेत याच्यानंतर जर महत्वाचं असं कुठलं क्रॉप असेल तर ते कुठलं आहे पोटॅटो आहे, जे की व्हेजिटेबल क्रॉप्स आहे. त्याच्यामध्ये नंतर बघा पोटॅटो चिप्स आर प्रिपेअर्ड अँड सोल्ड कमर्शियली. तुम्हाला सर्वांना माहित आहे पोटॅटोचे चिप्स ला मार्केटमध्ये किती व्हॅल्यू आहे, ते कमर्शियली किती परचेस करतात लोक. तर त्याचा जो हा एक इमेन्स इम्पॉर्टन्स आहे कुठला पोटॅटो चिप्स. त्याच्यानंतर बघा द पोटॅटो इज रिच इन स्टार्च अँड कंटेन प्रोटीन, मिनरल्स अँड फेअर अमाऊंट ऑफ विटॅमिन्स. तर पोटॅटो मध्ये काय जास्त असतं स्टार्च असतात, प्रोटीन्स असतात, मिनरल्स असतात आणि थोड्याफार अमाऊंट मध्ये विटॅमिन सुद्धा पोटॅटो मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे झाले इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माहितीच आहे
त्याच्यानंतर बघा सॉइल. तर आता पोटॅटोला सॉइल कशी लागते बघा. एक जस्ट वेट फॉर सेकंड. तर द पोटॅटो डेव्हलप्स बेस्ड ऑन डीप फर्टाईल सँडी टू क्ले लोम विथ गुड वॉटर रिटेन्शन कपॅसिटी. तर पोटॅटोसाठी सॉइल कशी गरजेची आहे, तर पोटॅटोसाठी डीप सॉइल जी की फर्टाईल असेल, म्हणजे जिची उत्पादकता चांगली असेल, जिचा सॉइल टाईप सँडी टू क्ले लोम असेल आणि त्याच्यासोबतच वॉटर रिटेन्शन कपॅसिटी जी आहे, म्हणजे पाण्याचा निचरा जो आहे, तर तो उत्तम असा पाण्याचा निचरा होणारी डीप आणि सँडी टू क्ले लोम जी सॉइल आहे, तर ती पोटॅटोच्या कल्टिवेशनसाठी मोस्टली सुटेबल आहे. Okay, then because the potato has to relatively weak shallow root system, impermeably layers in the soil limit rooting depth, which restrict water availability to the plant in dry periods. ओके, तर का पोटॅटोसाठी सँडी आणि डीप फर्टाईल सॉइल रिक्वायर्ड आहे, तर पोटॅटो हे रिलेटिव्हली पोटॅटोची जी रूट सिस्टीम असते तर ती कशी असते, वीक असते आणि त्याच्यामुळं काय होतं, तर ड्राय डेज ज्यावेळेस असतील, म्हणजे ज्यावेळेस मॉइश्चर सॉइलमध्ये अवेलेबल कमी असेल, तर अशा वेळेस काय होतं, हे शालो रूट सिस्टीम असल्यामुळं आपल्याला त्या सॉइल ड्राय डेजमध्ये आपल्याला रूटिंग मीडियामध्ये आपल्याला मॉइश्चर अवेलेबिलिटी कमी पाहायला मिळते आणि याच्यामुळं यील्ड वरती काय होतं, अफेक्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला सॉइल जी आहे तर ती पाण्याचा उत्तम असा निचरा होणारी आणि चांगली फर्टाईल सॉइल आपल्याला पोटॅटो कल्टिवेशनसाठी इसेन्शियल आहे. त्याच्यानंतर एरिएशन ऑफ द सॉइल हॅज अ ग्रेट इफेक्ट ऑन द सेटो अँड डेव्हलपमेंट ऑफ ट्युबर्स. एरिएशन म्हणजे जी सॉइलची पोरॅसिटी आपण ज्याला म्हणतो, आपण हवा खेळती राहणं ज्याला म्हणतो आपण, तर ती रूट सिस्टम मध्ये ती एरिएशन सॉइल मध्ये होणं खूप गरजेचं आहे. कारण की जे ट्युबर्स आहे तर ते त्याची जी ग्रोथ आहे तर ती कशावर डिपेंड आहे, जर बेस्ट एरिएशन असेल तर जे ट्युबर्स आहे तर त्याची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारची होणार आहे आणि डेव्हलपमेंट जर चांगल्या प्रकारची झाली तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचे पोटॅटो भेटणार आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला मॅक्झिमम रिटर्न सुद्धा मिळणार आहे जर आपल्या क्वालिटी प्रोडक्ट असेल तर. ओके, देन क्लायमेट मध्ये बघा, द पोटॅटो हॅज अ वाईड रेंज ऑफ सीझनल अडॅप्टेबिलिटी. आता वाईड रेंज ऑफ सीझनल अडॅप्टेबिलिटी म्हणजे पोटॅटो हे वेगवेगळ्या सीझन मध्ये अडॅप्ट होतं, म्हणजे आपण त्याचं कल्टिवेशन घेऊ शकतो. पण कसं असतं, एखादी जी सिच्युएशन असते तर ती मोस्ट फेवरेबल असते. सपोज आपल्याकडे पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जनरली तुम्ही पाहू शकता मॅक्झिमम जर प्रोडक्शन पोमोग्रेनेट फ्रुट्सचं जास्त होतं. तसं म्हणजे आपल्या तुम्हाला तिकडे प्रोडक्शन मँगोचं जास्त दिसेल. तर हे कसं असतं सीझनल अडॅप्टेबिलिटी. आता ठीक आहे, आपण मँगो आपण आपल्याकडेही घेतो. आपण सोलापूर असेल, इकडे सातारा असेल, इकडे पण आपण मँगोचं प्रोडक्शन घेतो. पण ॲज कंपेअर टू कोकणामध्ये जेवढं आपल्याला यील्ड भेटतं, तर तेवढं यील्ड आपल्याला इकडे भेटणार आहे का? नाहीये. कारण जे सुटेबल क्लायमेट असतं किंवा एक्झॅक्ट जे फिजिबल क्लायमेट असतं, तर त्याच्यामध्ये ग्रोन केलं तर आपल्याला ते जे यील्ड आहे, तर ते जास्तीत जास्त मिळत असतं. ओके, तर मी तुम्हाला क्लायमेट सांगत होते. क्लायमेटमध्ये बघा, द पोटॅटो हॅज अ वाईड रेंज ऑफ सीझनल अडॅप्टेबिलिटी. त्याच्यानंतर बघा, इट्स अ कूल सीझन क्रॉप अँड मॉडरेटली फ्रॉस्ट टॉलरंट. तर हे क्रॉप कसं आहे, कूल सीझन क्रॉप आहे. कूल सीझन म्हणजे कुठला सीझन, तर ज्याला आपण रब्बी सीझन म्हणतो किंवा जो आपला आता विंटर सीझन ज्याला आपण म्हणतो, तर तो सीझन मॉडरेटली पोटॅटोसाठी कसा आहे, सुटेबल आहे. कारण या डेज मध्ये टेम्परेचर कसं असतं, कूल असतं आणि हे जे पोटॅटो क्रॉप आहे तर ते फ्रॉस्टला काय आहे, टॉलरंट आहे. म्हणजे फ्रॉस्ट सिच्युएशनला हे क्रॉप टॉलरेट करतं. त्याच्यानंतर बघा, यंग प्लांट्स ग्रो बेस्ट ॲट टेम्परेचर ऑफ 24 डिग्री सेल्सिअस. लॅटर ग्रोथ इज फेवर्ड ॲट 18 डिग्री सेल्सिअस. तर जे यंग प्लांट आहे तर ते बेस्ट टेम्परेचरला, म्हणजे 24 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर असेल तर ते यंग प्लांटच्या ग्रोथसाठी कसं आहे, बेटर आहे. आणि जी लॅटर ग्रोथ आहे, म्हणजे नंतरची जी ग्रोथ आहे, तर ती होण्यासाठी आपल्याला नियर अबाउट 18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर बघा, ट्युबर प्रोडक्शन रिचेस अ मॅक्झिमम ॲट 20 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस ट्युबर फॉर्मेशन होत असतं, म्हणजे ज्यावेळेस बटाटा तयार होत असतो, तर त्यावेळी 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणं
गरजेचं आहे किंवा सुटेबल आहे ते ट्युबर चांगले फॉर्मेशन होण्यासाठी. त्याच्यानंतर शॉर्ट डेज आर बेनिफिशियल फॉर ट्युबर प्रोडक्शन. तर शॉर्ट डेज म्हणजे जी डे लेंथ आहे तर ती कमी असली पाहिजे. आणि तुम्ही कधीही पहा विंटर सीझन मध्ये जी डे लेंथ आहे तर ती कशी असते, कमी असते. आपण नेहमी आपल्या घरचे वगैरे सुद्धा बोलताना बोलत असतात की आता म्हणजे हिवाळ्याचे दिवस म्हणजे छोटा दिवस सुरू झालाय. छोटा दिवस म्हणजे जी डे लेंथ असते तर ती कशी असते, कमी असते. आणि ही जी डे लेंथ कमी आहे तर ही पोटॅटोसाठी कशी असते, बेनिफिशियल असते. आणि हा जो शॉर्ट डे म्हणजे पोटॅटो हे डे न्यूट्रल प्लांट सुद्धा आपण पोटॅटोला म्हणतो किंवा शॉर्ट डे सुद्धा म्हणतो. त्याच्यामुळे शॉर्ट डेज जे आहेत तर ते पोटॅटोसाठी कसे आहेत, बेनिफिशियल आहेत. ओके, हे झालं क्लायमेट. त्याच्यानंतर आपण बघूया व्हरायटीज. व्हरायटीज मध्ये आहेत कुपरी सिंदुरी, कुपरी चंद्रमुखी, कुपरी ज्योती, कुपरी देवा आणि कुपरी लालिमा. तर हे कुपरी हे काय आहे, हे रिसर्च सेंटर आहे. कुठलं, आपलं जे शिमला पोटॅटो रिसर्च सेंटर जे आहे शिमला मधलं कुपरी तिथलं, तर त्यांच्या हे व्हरायटीज आहेत त्यांनी रिलीज केलेल्या. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कुपरी सिंदुरीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. तर ही रिलीज कधी झाली, 1967, 1967, रिलीज इन 1967. तर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघा, मीडियम राउंड रेड मॅच्युरिंग पॉप्युलर इन नॉर्थ इंडियन प्लेन्स, मॉडरेटली रेजिस्टन्स टू अर्ली ब्लाइट अँड लीफ टॉलरंट. ओके, हॅलो कोणाला प्रॉब्लेम आहे का? मॅम, स्लाइड दिसत नाही. स्लाइड दिसत नाहीये? नाही. कोण बाकीच्यांना दिसते का? कोणालाच दिसत नाहीये की तुझा प्रॉब्लेम आहे? एक मिनिट, बाकी कोणाला स्लाइड दिसत कोणाला होती? दिसत नाही. बाकी दिसते का? सर्वांना दिसत होती का? ACR33? नाही दिसत आहे मॅम स्लाइड. ओके, वेट. आम्हाला पण दिसेल. हा, एक मिनिट थांबा, आता सांगा मला. आता दिसतेय? हो, आता दिसायली. हो, ओके, दिसते. सर्वांना दिसतेय? तुम्हाला सॉइल आणि क्लायमेटची स्लाइड दिसली नाहीये का मग? नाही मॅम, आधीच कट झाली ते स्टार्टिंगलाच. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सची दिसली ना? हो, त्याची दिसली. ओके, सॉइल मध्ये बघा, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आता सगळ्यांना दिसतेय ना? आता हो, सर्वांना दिसतीये. हा, मग दिसतीये. हा, ठीक आहे. आता ऐका, मी तुम्हाला सांगितलं सॉइल कशी हवी आपल्याला. डीप सॉइल हवी आहे. तुम्ही इथं बघू शकता, फर्स्ट पॉइंट आहे डीप सॉइल हवी आहे, फर्टाईल असली पाहिजे आणि सँडी टू क्ले लोम असली पाहिजे. आणि त्याची जी वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी आहे, पाण्याचा निचरा जे होणार आहे तर तो उत्तम असा पाण्याचा निचरा होणारी असली पाहिजे. त्याच्यासोबतच ही पाण्याचा उत्तम निचरा होणारी किंवा डीप सॉइल का असली पाहिजे, कारण की पोटॅटोची जी रूट सिस्टीम आहे तर ती कशी असते, शॅलो रूट सिस्टीम असते. आणि याच्यामुळे काय होतं, ड्राय डेज मध्ये जर मॉइश्चर अबिलिटी कमी असेल तर रूटिंग मीडिया जो आहे किंवा रूट फॉर्मेशनचा जो एरिया आहे तर तिथे जर मॉइश्चर अबिलिटी कमी असेल तर आपले जे ट्युबर्स आहेत ते अफेक्ट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपले क्वालिटी ऑफ यील्ड काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, त्याच्यानंतर एरिएशन ऑफ द सॉइल हॅज अ ग्रेट इफेक्ट इन दिस सेट. म्हणजे तुम्हाला एरिएशन सांगितलं मी, म्हणजे पोरेसिटी जी आहे सॉइलची तर ती कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, जेणेकरून ट्युबर्सच्या बाजूनी जी सॉइल असणार आहे तर तिथे हवा जी आहे तर ती कशी असली पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे, जेणेकरून ट्युबर्स डेव्हलपमेंट चांगली होईल आणि क्वालिटी ट्युबर्स आपल्याला मिळतील. सॉइल नंतर क्लायमेट तुम्हाला सांगितलं, तर पोटॅटो हे वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये येतं, पण पोटॅटोसाठी मोस्ट फेवरेबल क्लायमेट कुठलं आहे तर कूल सीझन आहे किंवा कूल क्लायमेट आहे. त्याच्यामध्ये टेम्परेचर जे आहे तर ते यंग प्लांटच्या फॉर्मेशनसाठी 24°C टेम्परेचर आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ट्युबर फॉर्मेशनसाठी मॅक्झिमम टेम्परेचर 20°C आयडियल आहे. आणि शॉर्ट डेज म्हणजे डे लेंथ जी आहे तर ती कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे. आणि ती कमी डे लेंथ आपल्याला पोटॅटोच्या कल्टिवेशनसाठी सुटेबल आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हरायटीजचं सांगत होते, तर व्हरायटीमध्ये मी तुम्हाला कुफरी सिंदुरी सांगितली, त्याच्यानंतर कुफरी चंद्रमुखी आहे, त्याच्यानंतर कुफरी ज्योती आहे, त्याच्यानंतर कुफरी देवा आहे आणि त्याच्यानंतर कुफरी लालिमा आहे. तर मी कुफरी सिंदुरी बघा, जी पहिली व्हरायटी आहे तर ती कोणी रिलीज केली आहे, सॉरी कधी रिलीज झाली आहे ती तर 1967 मध्ये. याचे जे ट्युबर्स आहेत तर ते कसे असतात, मीडियम साईजचे असतात, राऊंड असतात आणि थोडेफार रेडिश कलर मध्ये असतात. आणि हे ज्यावेळेस म्हणजे नॉर्थर्न प्लेन्स जे आहेत तर त्या तिकडे हा पोटॅटो मेजरली ग्रोन केला जातो.
आणि हा मॉडरेटली कशाला रेजिस्टंट आहे, म्हणजे थोड्या प्रमाणात रेजिस्टंट आहे. कशाला रेजिस्टंट आहे? अर्ली ब्लाइट डिसीजला आणि लीफ रोलिंग जो डिसीज आहे तर त्याला टॉलरंट आहे. कुठली? कुफरी सिंदुरी. त्याच्यानंतर कुफरी चंद्रमुखीचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. ही 1968 मध्ये रिलीज झाली. याचे जे ट्युबर्स आहेत तर ते ओव्हल शेपचे असतात आणि ही अर्ली मॅच्युरिंग आहे, म्हणजे याचे जे ट्युबर्स आहेत या व्हरायटीचे हे लवकर मॅच्युअर होतात आणि ही सुद्धा अर्ली ब्लाइट या डिसीजला कशी आहे? रेजिस्टंट आहे. अर्ली ब्लाइट म्हणजे कुठला डिसीज? करपा डिसीज, ज्याला आपण करपा म्हणतो. त्या डिसीजला ही कशी आहे? रेजिस्टंट आहे. त्याच्यानंतर कुफरी ज्योती बघा. याचे ही कशी आहे? मीडियम मॅच्युरिंग फॉर साऊथर्न हिल्स. ही कधी म्हणजे अर्ली मॅच्युअर पण नाही होत आणि लेट मॅच्युरिंग पण नाहीये, पण मीडियम मॅच्युरिंग म्हणजे ॲव्हरेज टाइम मध्ये ती मॅच्युअर होते. याचे सुद्धा ट्युबर्स जे आहेत ते कसे असतात? ओव्हल शेपचे असतात. त्याच्यानंतर कुफरी देवा जी व्हरायटी आहे ती 1973 मध्ये रिलीज झाली. याचे जे फ्रुट्स आहेत तर सॉरी ट्युबर्स जे आहेत ते कसे असतात? राऊंड शेपचे असतात. त्याच्यानंतर कुफरी लालिमाची सुद्धा व्हरायटी जी आहे ती सुद्धा रेजिस्टंट आहे अर्ली ब्लाइटला आणि ही 1982 मध्ये रिलीज झाली. तशीच सेम आहे कुफरी स्वर्णा, कुफरी बादशाह आहे, कुफरी सतलेज आहे, कुफरी बहार आहे आणि कुफरी जवाहर आहे. ओके. ह्या तुम्ही याचे कॅरेक्टरिस्टिक्स नंतर शेअर करून देईल मी, त्यावेळेस वाचून घ्या. त्याच्यानंतर सीड रेट बघा. तर पोटॅटो इज प्रोपॅगेटेड बाय ट्युबर्स. तुम्हाला माहितच आहे सर्वांना पोटॅटो कसा प्रोपॅगेट होतो? बाय ट्युबर्सनी पोटॅटो हा प्रोपॅगेट होतो. सीड रेट जो आहे तर तो किती आहे बघा? 25 to 30 क्विंटल्स पर हेक्टर. आपल्याला पोटॅटोचा सीड रेट किती आहे? 25 ते 30 क्विंटल पर हेक्टर. मीडियम साईजचे जर असतील तर 15 ते 20 क्विंटल पर हेक्टर. स्मॉल साईजचे जर असतील तर 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर पोटॅटो आपल्याला सीड रिक्वायर्ड आहे. सीड रेट सांगितलं तुम्हाला मी. त्याच्यानंतर सोईंगचे ज्या मेथड आहेत रिजेस अँड फरो, ज्याला आपण सरी वरंबा पद्धत म्हणतो. ओके. तर फ्लॅट बेड पद्धतीने पण आपण पोटॅटो सोन करू शकतो किंवा रिजेस आणि फरो सरी वरंबा पद्धतीने किंवा सारा पद्धतीने सुद्धा आपण पोटॅटोला काय करू शकतो? सोन करू शकतो. तर रिजेस अँड फरो मध्ये बघा. इन दिस मेथड द रिजेस आर प्रिपेअर्ड. याच्यामध्ये काय करायचे? आपल्याला रिजेस बनवून घ्यायच्या आहेत, सऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. द लेंथ ऑफ रिजेस डिपेंड्स ऑन द स्लोप ऑफ प्लॉट. तर रिजेसची जी लेंथ आहे, सरीची जी लांबी आहे किंवा रुंदी आहे तर ती कशावर डिपेंड आहे? प्लॉटचा जो स्लोप असणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर बघा. द शालो फरोज आर ओपन अँड पोटॅटो ट्युबर्स आर प्लांटेड. तर काय करायचंय? ज्या फरोज आहेत ते ओपन करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅटो काय करायचे आहेत? प्लांटेशन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा. आणि कसे प्लांटेशन करायचे? जे रिकमेंडेड डिस्टन्स आहे जे दिलेलं त्या डिस्टन्स वरती आपल्याला ट्युबर्स प्लांटेशन करायचे आहेत. तर डायमीटर किंवा स्पेसिंग जे दिलेलं आहे किंवा डिस्टन्स जे दिलेलं आहे तर ते किती दिलेलं आहे बघा? 2.5 to 3.5 सेंटीमीटर किंवा 50 बाय 20 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 3.5 to 5.0 किंवा 60 बाय 25 सेंटीमीटर आणि 5.0 to 6.0 म्हणजे 60 बाय 40 सेंटीमीटर. हे झालं तुमचं स्पेसिंग. ओके. सीड रेट किती सांगितला तुम्हाला? 25 ते 30 क्विंटल ॲव्हरेज सीड रेट आहे. जर मीडियम साईजचे ट्युबर्स असतील तर 15 ते 20 क्विंटल हेक्टरी आहे. स्मॉल साईजचे पोटॅटो ट्युबर्स असतील तर 10 ते 15 क्विंटल हेक्टरी आहे. मेथड्स कुठल्या आहेत सोईंगच्या? तर रिजेस अँड फरो मेथड, सरी वरंबा पद्धत आणि सारा पद्धत, फ्लॅट बेड मेथड. 2 मेथड्स आहेत. डिस्टन्स तुम्हाला सांगितले 50 बाय 20 आहे, 60 बाय 25 आहे, 60 बाय 40 आहे. ओके. त्याच्यानंतर प्लांटिंग टाइम बघा. अर्ली क्रॉप जर आपल्याला लावायचं असेल तर अर्लीसाठी आपल्याला सोईंग कधी करायचे? सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये, सॉरी थर्ड वीक ऑफ सप्टेंबर, सप्टेंबरच्या थर्ड वीक मध्ये आणि ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण सोईंग केली तर ती झाली आपलं अर्ली क्रॉप अर्लीसाठी. आणि मेन क्रॉप साठी जर लावायची झाली तर फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते ऑक्टोबरच्या थर्ड आठवड्यापर्यंत जी सोईंग करणार ती झाली मेन क्रॉप. त्याच्यानंतर लेट क्रॉप जे आहे तर ते लेट साठी जर आहे तर ती कुठली आहे? थर्ड वीक ऑफ ऑक्टोबर, ऑक्टोबरच्या थर्ड वीक मध्ये आणि नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये. ओके. हा झाला आपला टाइम ऑफ प्लांटिंग. ओके.
त्याच्यानंतर बघा न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट मध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर जे आहे किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहे तर ते नियर अबाउट 250 ते 500 क्विंटल पर हेक्टर देणं गरजेचं आहे. पोटॅटो हे हेवी फीडर आहे, म्हणजे हेवी फीडर आहे म्हणजे याला न्यूट्रिएंट जास्त लागतात, म्हणजे खतं जे आहेत ती जास्त लागतात. when it is grown in medium type of soil, जर सॉइल चांगली नसेल म्हणजे मीडियम जर सॉइल असेल तर आपल्याला 100 ते 150 kg नायट्रोजन, 100 ते 150 kg आपल्याला नत्र देणं गरजेचं आहे. 80 ते 100 kg आपल्याला फॉस्फरस म्हणजे स्फुरद देणं गरजेचं आहे. 80 ते 100 kg पोटॅशियम म्हणजे आपल्याला 80 ते 100 kg पालाश देणं गरजेचं आहे हेक्टरी. ओके, किती 100 ते 150 kg आपल्याला नायट्रोजन द्यायचंय, 80 ते 100 kg आपल्याला फॉस्फरस द्यायचंय, 80 ते 100 kg आपल्याला पोटॅशियम द्यायचंय. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला पोटॅटोमध्ये एक इंटरकल्चरल ऑपरेशन आहे ज्याला आपण अर्थिंग अप म्हणतो. म्हणजे आपण जे सॉइल कव्हर करतो रूट वरती तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, अर्थिंग अप. आणि हे अर्थिंग अप करणं गरजेचं आहे कधी, ज्या वेळेस प्लांटची जी हाईट आहे ती 25 ते 30 सेंटीमीटर असेल अशा वेळेस आपल्याला तिथं अर्थिंग अप करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा इरिगेशन मध्ये बिफोर कमिंग टू प्लांटिंग ऑपरेशन इट शुड बी केप्ट टू माइंड दॅट सफिशियंट सॉइल मॉइश्चर इज अवेलेबल फॉर सॅटिस्फॅक्टरी स्प्राउटिंग. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस आपल्याला प्लांटेशन करायची आहे ट्यूबरची तर त्याच्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे, लाईट इरिगेशन देऊन ठेवायचं आहे जेणेकरून जे स्प्राउटिंग्स आहेत तर ते स्प्राउट्स त्याचं व्यवस्थित जर्मिनेशन होण्यासाठी किंवा प्लांट व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी आपल्याला सॉइल जी आहे तर ती मॉइश्चर ठेवणं गरजेचं आहे. ओके, इफ नॉट देन लाईट प्री इरिगेशन जस्ट आफ्टर प्लांटिंग मे बी गिव्हन. आणि जर आपण अगोदर नाही दिलं तर सोईंग झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला एक लाईट इरिगेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर द रेट ऑफ वॉटर यूज टिल 30 to 35 डेज आफ्टर प्लांटिंग. त्याच्यानंतर प्लांटिंग झाल्याच्या नंतर 30 ते 35 दिवसानंतर आपल्याला इरिगेशन द्यायला सुरुवात करायची आहे. ओके, आणि हे जे इरिगेशन्स आहेत तर हे आपल्याला 15 दिवसाच्या ते 20 दिवसाच्या अंतराने इरिगेशन कंटिन्युअसली देत राहायचं आहे. त्याच्यानंतर बघा इंटरकल्चरल ऑपरेशन्स मध्ये विडिंग करून घ्यायचं आहे. हँड विडिंग करू शकता, विडीसाईड यूज करू शकता किंवा अर्थिंग अप तुम्हाला मी इंटरकल्चरल ऑपरेशन मध्ये आधीच सांगितलेलं आहे. ऍप्लिकेशन मध्ये विडीसाईड मध्ये तुम्ही पेंडामिथिलिन यूज करू शकता, प्रोपॅनिल यूज करू शकता. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग, यील्ड अँड स्टोरेज. तर हार्वेस्टिंग मध्ये बघा हार्वेस्टेड पोटॅटोज आर हिप्ड अंडर शेड. हार्वेस्टिंग पोटॅटोची कशाच्या सहाय्याने करतो आपण, तर जी कुदाली आहे त्याच्या सहाय्याने आपण काय करत असतो, डग आउट करून घेत असतो पोटॅटोज. किंवा मेकॅनिकल हार्वेस्टर सुद्धा पोटॅटोसाठी आहेत ज्याला आपण मशीन हार्वेस्टर म्हणतो. आणि हे आपल्याला शेड मध्ये काय करायचे आहेत, स्टोअर करून ठेवायचे आहेत. ओके, पोटॅटोच्या डिसीज मध्ये म्हणाल तर पोटॅटोमध्ये डिसीज आहे अर्ली ब्लाइट, ज्याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे अल्टरनारिया सोलानी. हा जो अल्टरनारिया सोलानी आहे हा अर्ली ब्लाइट डिसीज पोटॅटोमध्ये कॉज करत असतो. तर याच्यामुळे काय होतं, तर जे तुम्ही इथं लीफ वरती पाहू शकता ही जी फंगस आहे, ओके, हा कसला डिसीज आहे, ही बॅक्टेरियल डिसीज आहे. हे जे बॅक्टेरिया आहे कुठली, अल्टरनारिया सोलानी, हे काय करते तर हे जे इन्फेक्शन आहे हे कशावर स्टार्ट दिसायला होतात आपल्याला कुठे पाहायला मिळतात, तर लीव्हज वरती, पानांवरती. तर हे जे नेक्रोटिक स्पॉट्स आहेत हे काय करतात, त्याच्या एक कॉन्सन्ट्रेटिक रिंग्स तयार करत असतात. आणि हे ज्यावेळेस कम्प्लिशन यांचं होतं तर त्यावेळेस हे जे लीव्स आहेत हे कम्प्लिटली ड्राय होतात, ब्लाइट होतात, करपतात. ब्लाइट म्हणजे करपा. तर हे काय होतात, करपतात आणि जे लीव्ज आहेत तर ते फॉल व्हायला सुरू होते. आणि लीव्ज पासून हे आपल्याला स्टेम वरती पाहायला मिळतं. आणि कम्प्लिटली जे प्लांट आहे तर हे विदर होऊन प्लांट जे आहे तर ते पूर्णपणे काय होतं, प्लांटची डेथ होते. आणि त्याच्यामुळं काय होतं, तिथं ट्युबर फॉर्मेशन होत नाही. तर त्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे, फॉलोअप क्रॉप रोटेशन, म्हणजे क्रॉप रोटेशन घ्यायचं आहे. तेच क्रॉप आपल्याला तिथं रिपीट न घेता आपल्याला तिथं क्रॉपचं रोटेशन घ्यायचं आहे, दुसरं क्रॉप सोन करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या डेब्रीज आहेत म्हणजे जे अफेक्टेड प्लांट पार्ट आहेत तर ते आपल्याला कलेक्ट करून काय करायचे आहेत, बर्न करून द्यायचे आहेत प्लॉटच्या बाहेर काढून. त्याच्यानंतर जे बॅक्टेरिसाइड आहे किंवा फंजीसाइड जे आहे ते पेस्टिसाइड जे आहे कुठलं, डायथेन M45 घ्यायचं आहे स्प्रेइंगसाठी. किती घ्यायचं आहे, 0.2%.
त्याच्यानंतर जे अर्ली ब्लाइटला रेजिस्टंट व्हरायटी आहेत अशा व्हरायटीज आपल्याला काय करायच्या आहेत, ग्रोन करायच्या आहेत ह्या डिसीजच्या कंट्रोलसाठी. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेले आहे कुफरी नवीन, कुफरी सिंदूर ह्या अर्ली ब्लाइट डिसीजला रेजिस्टंट व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर लेड ब्लाइट आहे, त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्स हा सुद्धा मेजरली स्पॉइल करणारा किंवा मेजरली यील्डमध्ये लॉस करणारा आणि खूप डिवास्टिंग डिसीज आहे हा. याच्यामध्ये काय होतं बघा, जे लीव्ज आहेत तर कम्प्लिटली तुम्हाला गोळा झालेले दिसतील. इथे हे दिसते तुम्हाला कर्लिंग झालेलं आहे. तर याच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर डायथेन Z78 2.5 kg हेक्टरी आपल्याला काय करायचं आहे, याचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि जे इन्फेक्टेड पार्ट असतील तर ते प्लांट पार्ट काय करायचे आहेत आपल्याला गोळा करून बर्न करायचे आहेत. ज्या रेजिस्टंट व्हरायटीज आहेत कशाला अर्ली ब्लाइट सॉरी लेट ब्लाइटला कुठल्या आहेत, लाईक कुफरी नवाहर, कुफरी नवाहर वगैरे ज्या रेजिस्टंट व्हरायटीज आहेत अशा व्हरायटीज आपल्याला काय करायच्या आहेत, ग्रोन करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपलं कल्टिवेशन झालेलं आहे कशाचं, पोटॅटोचं. ओके, सर्वांच्या लक्षात आलेलं आहे का प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ पोटॅटो? सर्वांना समजलंय प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ पोटॅटो? प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ पोटॅटो समजलेलं आहे का? येस मॅम. सावंत वैष्णवी, मृणाल कुलकर्णी, येस मॅम. नम्रता कानपुरे, येस मॅम. अंजली नगाने, येस मॅम. ओके, मग आपण ओकराचं बघूया का प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, की नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे? तुमची मनस्थिती आहे का? ओकराचं आपण बघूया का नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचं आहे? ठीक आहे, चालेल, आपण बघूया. ओकरा म्हणजे भेंडी सर्वांना माहित असेल, नसेल माहित त्यांनी पाहून घ्यायचंय कशा पद्धतीचं असते ओकराचं व्हेजिटेबल. त्याच्यामध्ये आता बेसिक मध्ये बॉटनिकल नेम बघा. बॉटनिकल नेम आहे अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम. बॉटनिकल नेम काय आहे? अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम. ओरिजिन आहे ट्रॉपिकल एशिया. फॅमिली आहे मालवेसी. क्रोमोझोम नंबर आहे ट्वाइस n = 138. क्रोमोझोम नंबर किती आहे? 138. तर बॉटनीमध्ये बघा ही कसं आहे, पेरिनियल आहे प्लांट किंवा ही व्हेजिटेबल कशी आहे, पेरिनियल व्हेजिटेबल आहे. त्याच्यानंतर बघा फ्लावर्स वगैरे याचं काय एवढं इसेन्शियल नाहीये तुम्हाला पाहणं. हे सिमिलरली आपलं जे कॉटनचं प्लांट असतं तसं आपल्या ओकराचं प्लांट असतं. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे भेंडी हे पॉप्युलर व्हेजिटेबल आहे आपल्या इंडियामधली. आणि ही इयरमध्ये आपण कधीही ग्रोन करू शकतो. त्याच्यानंतर फायबर एक्स्ट्रॅक्शन सुद्धा केलं जातं या प्लांट पासून भेंडीच्या. आणि जॅगरी मेकिंगमध्ये आपण याच्या रूटचा आणि स्टेमचा यूज करू शकतो जागरी बनवण्यासाठी. सॉइल जी आहे तर ती भेंडीला कशा प्रकारची सॉइल लागते? तर भेंडी वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइलमध्ये येते, पण सँडी टू लोम सॉइल जी आहे तर ती भेंडीच्या कल्टिवेशनसाठी कशी आहे, सुटेबल आहे. ऑप्टिमम pH रिक्वायरमेंट किती आहे? 6 ते 6.8 जर pH असेल तर तो सुटेबल आहे ओकराच्या कल्टिवेशनसाठी. त्याच्यानंतर FYM ऍड करायचा आहे आपल्याला सॉइल प्रिपरेशनच्या वेळेस. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये क्लायमेट बघा.